खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात. मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही, त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आणि ती घोषणा नाहीये, ती फार काय अवघड नाहीये त्याची अंमलबजावणी करणं. पण त्याचं परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो. त्याच्यासाठी एक वेगळी एजन्सी असते, त्यांची ती परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही कन्व्हिन्स करू ना, जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल, कुठलंही सरकार नाही का म्हणेल. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत सभांमधून, पत्रकार परिषदेमधून. काल त्यावर सुद्धा सीएम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात, माझं काम बोलतं पुण्यामध्ये. ही बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत. हो, माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे की, आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा झाली. राज ठाकरेंनी सभेमध्ये बोलताना गौतम अदानींबद्दल वक्तव्य केलेलं आहे. 2014ला गौतम अदानींची किती कंपन्या होत्या महाराष्ट्रात, राज्यात, देशात, आता त्या कैक पटीनं वाढलेल्या आहेत. म्हणजे 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर गौतम अदानींसाठी पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी काल भाषणामध्ये व्हिडिओ दाखवले. प्रत्येकाचं एक मत असू शकतं, नाही, लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटलं ते बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की खरं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.